नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. आजचा ब्लॉग माझ्या 4थ्या महिन्यावर आहे, की माझा 4था महिना कसा गेला प्रेग्नन्सीचा. तर अ, यावेळी काय झालं मला सगळे म्हणत होते, की तिसरा संपल्यावर फुलदाणी पडली. तर अ, वारं खूप सुटलंय त्यामुळे सगळं पडापडी चालू आहे. सगळे मला म्हणत होते, की तिसरा महिना संपला, की उलट्या होतील बंद. फर्स्ट टाईम मी तसं झालं होतं, की तिसरा महिना लागायला उलट्या चालू झाल्या. तिसरा संपायला तर बंद झाल्या होत्या. पण ह्यावेळी मला आता 5वा महिना लागतोय. तरीही मला अजून म्हणजे इतका पण नाही येत. पण आधेमध्ये आहेच उलट्या आणि मळमळ आहेत. तर अ, असे काहीसे हे दिवस चाललेत. 4थ्या महिन्याचा मी सांगते तुम्हाला, की कसा गेला माझा 4था महिना. जेव्हा म्हणजे आम्ही सुट्टीवरून आलो, तेव्हाच मला 4था महिना लागला मागच्या महिन्यामध्ये, मेमध्ये. तर सुट्टीवरून आलो, 4था महिना लागला आणि जसं की तुम्ही माझा व्लॉग बघितला पण असशीला, त्यात मी सांगितलंच. 4था महिना लागला. माझं एन-टी स्कॅन झालं, डबल मार्कर टेस्ट वगैरे झाल्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. त्यानंतर अचानक माझं पोट दुखायला लागलं. डॉक्टरने ॲडमिट व्हायला सांगितलं. बॉडी डिहायड्रेट झाली होती. मग सलाईन वगैरे लावून घेतल्या मम्मी वगैरे त्यांना टेन्शन यायला लागलं, की काय करते? कारण पाणी कमी झाल्यामुळे चक्कर वगैरे यायला लागली, असं व्हायला लागलं. त्यात उलट्या करून पूर्णच वीक झालं होतं. मम्मी त्यांनी हट्ट करायला लागले, की या म्हणून. मम्मी येतो म्हणत होती इथं, पण कसं तिकडे पण आता बाळ अक्षयचं सायलील वगैरे दोघंच, अक्षय नाहीये, त्यांचा पण प्रॉब्लेम. मीच म्हटलं मी येतो. ॲडमिट करायला सांगितलेलं, त्यामुळे सलाईन वगैरे लावून घेतल्या. 2-3 दिवस रेस्ट केला आणि मग मी 31 तारखेला इथून गेलो मेच्या आणि मला वाटतंय आता ह्या संडेलाच मी आलो. अं, अन्याची शाळा 15 तारखेपासून चालू होणार होती. मग मी 14ला इथं आलो. हे 14 दिवस माझे खूप भारी गेले. आम्ही मामाच्या गावी गेलो आणि म्हणजे इतका नाही त्रास झाला. थोड्या उलट्या वगैरे झाल्या. इतका नाही त्रास झाला का आता आयतं भेटत होतं सगळं आणि सायलीनं आणि मम्मीनं पण खूप काळजी घेतली दोघींनी माझी. मम्मी वगैरे जेवण, सायली पण काही काम करू देत नव्हती. त्यामुळे हे माझे 15 दिवस ना 4थ्या महिन्यातले 15 दिवस तर बेकारच गेले आणि बाकीचे 15 दिवस मस्तच गेले. असं गेलं. थोडा त्रास होत होता. फक्त मला काय व्हायला लागलं, की चक्कर येते आणि मध्ये तर 2 दिवस काय झालं, मम्मीकडेच गेल्यावर असं वाटत होतं, की मला श्वास घ्यायलाच त्रास व्हायला लागला. मला श्वासच घेता येईना. असं सर्दी वगैरे तर नव्हतीच झाली, पण असं एकदमच असं इथं नाकाला कोणतरी दाबल्यासारखं झालेलं आणि श्वासच घ्यायला येत नव्हता. तो त्रास व्हायला लागला मला अचानकच. घरी आमच्या बीपीचं मशीन आहे मम्मीकडे. त्याच्यावर चेक केलं, की म्हणजे बीपी वगैरे वाढलाय का? तर बीपी एकदम नॉर्मल 119 119, 117 असं काहीतरी होता आणि 80 का असंच काहीतरी होता. पण नॉर्मल होता बीपी. आणि ह्याच्या उलट जेव्हा मी एम-एचला जाते, माझा बीपी 130च्या खाली कधीच नसतं. आणि तरीही मला काही हा त्रास होत नाही. कारण की मला ना ते मशीन बघितली की भीती वाटते आणि दवाखान्यात गेलं की काय होतं एम-एचमध्ये काय आहे म्हणजे तिसऱ्या का 4थ्या मजल्यावर ओ-पी-डी असते. मला ह्याच्यामध्ये लिफ्टमध्ये भीती वाटते खरंच. त्यामुळे मी सीडीनं जाते आणि गेलो की डायरेक्ट पहिला म्हणजे लाईन लागलेली असते नंबर घ्यायसाठी. तर लगेच लाईनमध्ये उभं राहायचं कोण नसतंय. गेल्या-गेल्या बीपी चेक होतो. थोडंसं शिडी चढल्यामुळे आणि प्लस धावपळ तुम्हाला माहितीच आहे. इथून स्टेशनला जावा, स्टेशनपासून परत ट्रेननी, तिथून परत रिक्षाने, परत तिथून चालत असं थोडं धावपळ होते. अ, होतंच थोडंसं हायपर झाल्यासारखं होतं आणि त्यात परत तिथून पायऱ्या चढून जावा. मग थोडा बीपी वाढतोच माझा दरवेळी. मग डॉक्टर म्हणतात, की बीपी हाय आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे का? असं होतं. आणि मला काय माहिती की ते मशीन बघितलं ना
जास्तच हायपर होतं. कारण मध्ये माझा प्रॉब्लेम झाला होता. माझा बीपी ना 171 झाला होता आणि मग ते डॉक्टर बोलले होते, की गोळ्या चालू करायला लागतील. म्हटलं आत्तापासूनच गोळ्या म्हणजे काय आयुष्य जगतं का नाही असं झालं होतं. आणि त्यामुळे मग बीपीचा पण प्रॉब्लेम होता. पण का श्वास घ्यायला त्रास होत होता, ते मला काही समजलंच नाही. असं 2-4 दिवस झालं. मग मम्मी म्हटले, की "आपण डॉक्टरांना दाखवूयात, की काय प्रॉब्लेम होता." आणि पोट माझं दुखायचं काही थांबतच नव्हतं. म्हणजे वरच्यावर दुखतच होतं. कधी ह्या बाजूला, कधी ह्या बाजूला. जसं मी इथं दाखवायला गेले होते तसं. मग गेलो आम्ही. तर आम्ही जिथे आमच्या सायलीची डिलिव्हरी झाली होती, त्या मॅडमकडे गेलो. तर तिथे दाखवलं, तर त्या काय बोलल्या, म्हणजे जर तुम्ही पण कोणी प्रेग्नंट असेल किंवा तुमचे कोणी आसपासचे प्रेग्नंट असेल, त्यांना हा त्रास होत असेल, तर नक्की ह्या गोष्टी म्हणजे शेअर करते मी तुमच्यासाठी, की मॅडमने मला काय सांगितलं, की जो आपला हा पोटाचा जो वरचा पोर्शन असतो, जो हा, ठीक आहे. तर इथं जर दुखत असेल, तर त्याचा अर्थ की आपलं म्हणजे अपचन, ॲसिडिटी यामुळे दुखतं. कसं तर बाळाची ग्रोथ होत असते. त्यामुळे बाळ आता जे आपले पार्ट्स दाबले जातात, वर सरकत असतं. त्यामुळे हा पोर्शन जर दुखत असेल, तर हे ॲसिडिटी वगैरे अपचन झाल्यामुळे हे दुखतं. तर मॅडमनी मला हे म्हणजे असं पोट असं दाबून वगैरे बघितलं. तर मॅडम बोलल्या, की "काही टेन्शनचं नाही." बाळ पण त्यांनी चेक केलं. तर ह्या पोर्शनमध्ये जर दुखत असेल, तर हे मॅडम बोलल्या, की ॲसिडिटीमुळे होतं. मग त्यांनी मला एक लिक्विड दिलं, सिरप दिलंय. अरे बापरे! असला बेकार त्याचा वास आहे म्हणताय. सांगू शकत नाही असला बेकार वास आहे त्याचा. मग मला तर घोटतच नाही. त्याने जास्त उलटे होते. मग घरी होते तेव्हा सायली मला रोज न चुकता देत होती 2 टाईम आणि इकडं आल्यापासनं मी जरा हलगर्जीपणाच करायला लागले. म्हणजे आता पोट दुखत नाहीये माझं. थोडंफार आता इथं कसं कामं व्हायला लागल्यात, हालचाल व्हायला लागली आता. म्हणजे पहिल्या 3 महिन्यात मी काय काम केलं नाही तसं आता करायला लागलोय थोडं काम. त्यामुळे हालचाल होते, पचन होतं जरासं. आणि हे आणण्याच्या मागे आता ती शाळा चालू झाली, धावपळ होतेच. त्यामुळे हालचालीमुळे होतंय पचन. पण आता ते औषध नाही घोटत आहे. मम्मी रोज ओरडत असते. सायली पण विचारते, की औषध पिला काय हे ते? मी नाही म्हणते आणि ह्याला सांगितलंय, की तू पाजत जा औषध त्याला. मग मी ह्याला काय म्हटलं, "तू एकदा पी, मग मी पितो." मग त्याला वास घेऊनच त्याला कसं तर झालं. त्यामुळे तो मला हट्टच करत नाही, की औषध पी वगैरे म्हणून. मग कधी तर पितोय, कधी नाही. मग असंच चालू आहे. आणि आता म्हणजे पोट कमी आहे आणि मॅडम काय बोलल्या होत्या, की जर खालच्या पोर्शनमध्ये म्हणजे आपल्या बेंबीच्या खाली असं ह्या भागात जर दुखत असेल, तर ते थोडंसं म्हणजे टेन्शनचं असतं. मग मॅडमने चेक केलं पिशवीचं तोंड वगैरे उघडं आहे का? तर ते सगळं नॉर्मल होतं. मग तिथे तर काय नाही दुखत. पण आता तर थोडंसं दुखायला लागलंय. पण ते कसं, ते पण मी विचारलं आता. परत मी इतके दवाखाने केलेत ह्यावेळी. एम-एच सोडून सगळेच दवाखाने झालेत माझे ह्यावेळी. तर ते बोलले, की आता बाळाच्या ग्रोथमुळे आता तो युटरसवर जो दबाव येतोय, त्याच्यामुळे पण हा पेन होऊ शकतोय. इतकं टेन्शनचं काय नाहीये. कधीतरी दुखतं आता. एवढं काय टेन्शनचं नाही असं बोलल्यात मॅडम. बघूयात. असा काहीसा हा माझा 4था महिना होता. म्हणजे पहिले 15 दिवस तर म्हणजे डबल मार्कर टेस्ट वगैरे जेव्हा केलं, तेव्हा सगळं म्हणजे मस्त वाटलं, की बाबा हां, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत असं-तसं. पण जेव्हापासून ते पाणी कमी पडलं, तेव्हापासून जरा टेन्शन येतं, की पाणी इतक्यात कमी पडलं असं-तसं. भरपूर पाणी पितोय, पण अजून पण असं वीक असल्यासारखंच वाटतंय. तर बघूयात. असा काहीसा होता माझा 4था महिना. पहिले 15 दिवस बेकार होते. त्यानंतर मम्मीकडे गेलो. गेलो तर थोडे मला खूप बरं वाटलं. म्हणजे आम्ही मामाच्या गावी गेलो. असं थोडं इकडे-तिकडे फिरलो. त्यामुळे थोडंसं माइंड फ्रेश झालं होतं. मानाची शाळा चालू झाली म्हणून मला यावं लागलं परत. येऊ वाटत नव्हतं. मम्मी म्हणत होती "राहा इथंच." पण ह्याची शाळा आणि हा पण आता ये-ये करायला लागला. कारण आता झालं आमचं पुढच्या वर्षी पोस्टिंग येईल. परत आता सोबत भेटतंय, नाही भेटतंय. त्यामुळे मग आलो म्हटलं आता असू दे. जे दिवस आहेत ते तर जगून घेऊ. असं झालं.
तर असा काहीसा होता. हा माझा 4था महिना, आता 5वा महिना लागलाय. आता हा महिना कसा जातो बघूया. आता जसा लागल्यापासून तर आहेच त्रास, म्हणजे जास्त गरगरणं जास्तच आहे, म्हणजे असंच चालू आहे. जेवण वगैरे जाते आता, पहिला जे जात नव्हतं, ते 4थ्या महिन्यात पण मला 15 दिवस तर जेवण गेलंच नाही. मग घरी गेल्यावर मला म्हणजे प्रॉपर मी जेवलो. एवढं जेवलो की त्यानं पण उलट्या व्हायला लागल्या. जास्तच जेवण गेलं. मावश्या वगैरे माझ्या आलेल्या, माझ्या मामी त्यांनी सगळे आलेले, त्यांनी काय-काय करून आणलं होतं. मग ते खाऊन तर जेवण छान गेलं आणि आता बघूयात आता काय होतं. तर आता माझा 5वा महिना रनिंग आहे. बघूयात आता काय-काय होतं. आता 5व्या महिन्याचं माझं आहे, अं, आता 5व्या महिन्याची सोनोग्राफी असेल. माझी ती 29ला आहे आणि आता मला 22 तारखेला परत दवाखान्यात जायचं आहे. म्हणजे डॉक्टरनी रेग्युलर चेकअपसाठी बोलवलेलं. जे मला मागच्या वेळी पोट दुखत होतं, तर मला 22 तारीख दिली होती, की या दाखवायला म्हणून. तर मी आता 22ला मला मंडेला जायचंय. बघूया डॉक्टर काय बोलतात. तर असं काहीसा होता हा माझा 4था महिना. तर माझी मी म्हणजे प्रेग्नन्सी जर्नी शेअर करते. एकतर मी तुम्हाला पण म्हणजे माझ्या गोष्टी शेअर करते, कारण कोणी-कोणी या गोष्टीतून जात असेल, तर त्यांच्यासाठी थोडं काही माझ्याकडून माहिती मिळाली तर. आणि प्लस माझ्या मेमोरीज एक प्रकारे स्टोअर पण होतील त्यासाठी. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.